जवळपास 5 ते 6 हजार शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात आला। आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने मागण्या हे आहेत की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे। त्याचबरोबर नीटचा जो घोटाळा झालेला आहे त्याचे जे दोषी असतील केंद्रीय मंत्री त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि मध्य प्रदेशमध्ये झालेला जो निवडणूक आयोगाने केलेला संशयास्पद कारभार आहे त्याच्यावर सुद्धा कार्यवाही झाली पाहिजे। या मागण्या घेऊन आम्ही आज सरकारच्या विरोधात आसूड मोर्चा काढला आहे। या मोर्चाचं नेतृत्व आदरणीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब, त्याचबरोबर काँग्रेसचे जिल्ह्याचे खासदार रवींद्रदादा चव्हाण साहेब, माजी आमदार बेटमोरगे साहेब असतील, भिंगे सर आहेत, माजी जिल्हाध्यक्ष सर्व आणि सर्व पक्षाचे ज्येष्ठ मंडळी यांच्या नेतृत्वात आज मोर्चा काढण्यात आला। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी 17 तारखेला एक ट्विट केलं होतं आणि जे गद्दार ऑपरेशन टायगरमध्ये 6 खासदार आहेत ते महाविकास आघाडीचे गद्दार आहेत, कारण ते महाविकास आघाडीतर्फे निवडून आलेले आहेत असं ट्विट केलं होतं। मात्र 18 तारखेला स्थानिक काँग्रेसने सरळ महाविकास आघाडीच्या कृष्ण आष्टेकर यांना मतदान केलं, असं का झालं? आम्ही जामनेर जिल्ह्यामध्ये जो महाविकास आघाडीचा उमेदवार होता कृष्णा पाटील आष्टीकर हा पक्षानं अधिकृतरित्या राज्यस्तरावरून घोषित केला होता आणि त्याचा आम्ही जिल्ह्याच्या काँग्रेसच्या वतीनं राजधर्म पाळत 17 तारखेला नाही तर 16 तारखेला आम्ही पक्षाचा आदेश काढला की महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा आणि मतदान होईपर्यंत कृष्णा पाटील आष्टीकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते। नंतर त्यांनी काय केलं आम्हाला माहीत नाही, पण इलेक्शन होतं राजधर्म पाळला असं म्हणताय। मग 92 तर स्वतः नगरसेवक काँग्रेसचे होते, त्यांना 82च मतं पडल्या, म्हणजे जवळपास 50-55च काँग्रेसची मतं पडली। नाही, काँग्रेसचे सगळे जेवढे मतदान पडले सगळे काँग्रेसचेच पडले असा आमचा आज दावा आहे। 10 कमी पडले, 92 काँग्रेसचे असतील अर्धापूर सगळे नगर परिषद अशोक पवारांसोबत गेलेले एक 10 ते 15 नगरसेवक होते म्हणजे आणि अवैध पण झाले, 23 नगरसेवक मतदानांचे अवैध झाले। तर अमर राजूरकर 2 वेळा काँग्रेसतर्फे आमदार होते, आता ते भाजपामध्ये गेले, पुन्हा आमदार झाले। काँग्रेस दुबळा झाला आहे का नांदेड जिल्ह्यामध्ये? काँग्रेस दुबळा झाला नाही, काँग्रेस जर दुबळा झाला असता तर इतकी लोकसभेचे खासदार 2 वेळेस निवडून आलेत ना। हे मतदान जे आहे नगरसेवकांचं संख्याबळ त्यांच्याकडे जास्त असल्यामुळे त्या 3 सत्यातल्या पक्षांनी एकत्र इलेक्शन लढलं। आम्ही तिन्ही विरोधातले पक्ष आहोत आणि पूर्ण त्यांनी संपत्तीचा बाजार मांडला। आता एक 6 खासदारांचा विषय असेल किंवा नगरसेवकांना गोव्याच्या टूर बघितले असेल ना, गोव्याला जाऊन तिथले नगरसेवक कशी मस्ती करत होते, कसे मास करत होते, कसे नाचत होते, इथल्या मतदारांचा अपमान करत होते ते। काँग्रेस दुबळी झाली नाही, काँग्रेस जर दुबळी झाली असती तर अशोक चव्हाण प्रताप पाटील एकत्र असताना काँग्रेसचा विजय झाला नसता आणि वसंतराव चव्हाण साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब निवडून नसते।